मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते आणि त्यातच मध्यबिंदू असणाऱ्या महानगरच्या पालिकेच्या बाजूला सिद्धेश्वर तलाव आहेत आणि याच ठिकाणी प्रदूषणामुळे आणि जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याची घटना जी समोर आलेली आहे। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या सिद्धेश्वर तलावामध्ये साफसफाई न झाल्यामुळे आणि कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी देखील या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि याच जलपर्णीमुळे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात ह्या तलावामध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे महानगरपालिका देखील आता या संदर्भात आता दखल घेत या संदर्भातली माहिती पुढे आलेली आहे की या ठिकाणी असणारे मासे जे आहेत ते पूर्णतः मृत झालेले आहेत आणि याच ठिकाणी जे जलपर्णी आहेत ते काढण्याचं काम देखील करणार आहे। प्रदूषण मुक्त करण्यासाठी या ठिकाणी ज्या मशिनरी आहेत पाहायला गेलं तर आता सध्या तरी या 2 मशीन काम करतात आणि या ठिकाणी अजून 4 मशीन जे ते बसवण्यात येणार आहे। त्यामुळे या ठिकाणचं प्रदूषण जे असेल आणि जलपर्णी असेल ते पूर्णतः या ठिकाणी काढण्यात येणार आहे। पाहायला गेलं तर भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी देखील या संदर्भातले दखल घेत महापालिकेवरती आरोप केलेले की तलाव जे आहेत ते पूर्णतः स्वच्छ न झाल्यामुळे या ठिकाणचं प्रदूषण देखील वाढत आहे आणि वेळोवेळी जर जलपर्णी हटवली तर प्रदूषण देखील मुक्त होईल। मात्र या संदर्भात आता अशी देखील माहिती समोर येते की महापालिकेकडून आता लवकरात लवकर हे तलाव जे आहे ते साफसफाई केलं जाणार आहे। त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी देखील या ठिकाणी कचरा टाकू नये असं देखील त्यांनी विनंती केलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा देखील ढीग साचल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे यामुळे तलावात असणारे वन्यजीव प्राणी जे आहेत त्यांना ह्याचा धोका सोसावा लागतो। पाहायला गेलं तर जलपर्णीमुळे मासे असेल इतर जे जलचर प्राणी आहेत त्यांना याचा फटका बसताना पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणात मासे या ठिकाणी मेल्यामुळे तलावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे येणाऱ्या काळात आता लवकरात लवकर या ठिकाणची जलपर्णी असेल या प्रदूषण हटून या ठिकाणी प्रदूषणासाठी ज्या मशिनरी लागणार आहेत त्या कधीपर्यंत बसवतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार। त्यामुळे महानगरपालिका कधी लवकर हे काम करते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। गणेश रहाटेसह गणेश सुराट, टीव्ही मराठी, ठाणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।